आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। महाड तालुक्यातील बिरवाडी गावात काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची सध्या दुरवस्था झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे। तसेच मुतारी गळती सुरू असून स्वच्छतागृहाचा काही भागही खराब झाला आहे। महिला पुरुष व्यापारी वर्ग, रिक्षा चालक तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसत असून अनेकांना उड्यावर जाण्याची वेळ येत आहे। विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनते। महिन्यातून एकदा साफसफाई होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून स्वच्छतागृहाची नियमित देखभाल व कायमस्वरूपी स्वच्छता करण्याची मागणी नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे। जेवढं येतं तेवढा मी नाकाला घेऊन बाहेर पडतो। हा मरणाचा घाण घेऊन सगळे बिरवाडीचा स्वच्छ नाही काय नाही, फक्त पंचायती पैसे खायला तेवढे आहे। हा पंचायती पैसे खायला आहे, आमदार खासदार कोण लक्ष द्यायला मागत नाहीत। काय गरीब लोकांना म्हणतात तशी लजीला बसायचं कुठं, संडासला बसायचं कुठं, हा मोठा प्रश्न आलेला आहे। म्हणजे आपल्याला बाहेर म्हणजे खुल्यावरती जाण्याची आता परिस्थिती आली आहे। हो जातात, खुल्यावर जातात। अच्छा, मग तुम्ही काय स्थानिक प्रशासनाला वारंवार म्हणजे तक्रार दाखल केलेली का? काय ना कोण आमची तक्रार घेत नाही। आम्ही एक दोन काय केली पण आमची तक्रार घेत नाही, त्याचे काय बोलून फायदा आहे। धन्यवाद धन्यवाद। किती वर्ष झाले हा नवीन शौचालय उभारून? काय काय सांगायला बाबत माहिती? किती वर्ष झाले नवीन शौचालय उभारून बिरवाडी? काही आयडिया नाहीये, पण खूप वर्ष झाली। तर आपल्याला जाताना किंवा गेल्यानंतर या शौचालयाला बघितल्यानंतर किती गलिच्छ वाटते, काय सांगा? अक्षरशः उलटीसारखं वाटतंय। मग आपण कसा वापर करतो? काही पर्याय पण नाहीये ना, कारण गायवाल्याने आम्हाला काय शौचालय सेपरेट असे दिले नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला तिथं जाणं भागत राहतं। मग ग्रामपंचायतीकडे आपण कितीदा तक्रार केली? आम्ही तर केले नाहीयेत, पण कधीच्यामध्ये ते धुतात येऊन। तो स्वच्छ झालेला असतो ते त्यावेळी धुल्यानंतर, म्हणजे तेवढ्या पुरती एका दिवसासाठी फक्त। एका दिवसासाठी? आणि मग पावसाळ्यात किती त्रास सहन करावा लागतो? पावसाळी तर काय सगळं पाणीच पाणी होतो, म्हणजे ते पण त्याच्यामध्ये मिक्स होतो। काय सांगाल बिरवाडी मधला हा जो शौचालय नवीन उभारण्यात आलेला आहे, याचा वापर आपल्याला करायला भेटतोय की दुर्गंधीमुळे आपण लांबच राहतात आणि या शौचालयापासून वंचित राहायला लागते? काय सांगा? दुर्गंधी मोठ्या प्रमाणात आहे। ते बिरवाडी ग्रामपंचायतीने त्याच्यावर लक्ष देऊन स्वच्छता करावी ही विनंती। विनंतीने काय झालंय का तरी? विनंतीने तर करतात, परंतु शौचालयापासून आपल्याला वंचित राहायला लागते, वापर करायला भेटत नाही, काय सांगा? वापर तसं करतात किती गाणाची तरी दुर्गंधी झाली ना? दुर्गंधी तर आहे, ते वास तर सुटतोय, त्यात काय त्याचा प्रॉब्लेमच आहे। मग यामुळे आता ग्रामपंचायतीला आपण कितींदा तक्रार केली, काय सांगा? तक्रार तर तशी केलेली नाही, पण व्यापारी वर्गाकडून तशी मागणी आहे। तर ते शौचालय किती त्रास सहन करावं लागतं? पावसाळ्याचा सण करावाच लागतो। त्या बिरवाडीमध्ये तर एकच आहे, अख्ख्या विभागातून सगळी लोक बिरवाडी ते एकाच याच्यामध्ये जातात। म्हणजे महिला वर्ग असो या कोणी पण असो, पुरुष सण करावा लागतो। धन्यवाद। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। अर्थातच नवीन विषय, नवीन मुद्दा आपल्या समोर घेऊन आलेलो आहे। आता मी जिथे उभा आहे ते म्हणजे महाड तालुक्यातलं बिरवाडी परिसर, आणि ह्याच बिरवाडी परिसरामध्ये गेले काही वर्षांपूर्वी एक शौचालय उभारण्यात आलेलं आहे। मात्र ह्याच शौचालयाची आता परिस्थिती बघायला गेल्यानंतर दयनीय झालेली आहे। गलिच्छ परिस्थिती, स्वच्छ नसलेलं शौचालय, आणि आता नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतोय ह्या मुतारी नसल्या कारणाने खुल्यावर जायला लागते, महिला वर्ग असो या पुरुष वर्ग असो। मात्र स्थानिक लेवलवरती जे प्रशासन आहे ते जागा कधी होणार? शौचालय विकाव्यासाठी उभारलंय का? हा थेट प्रश्न आहे। कारण जर स्थानिक लेवलवरती बिरवाडी परिसरामध्ये जे नागरिक आहेत, महिला वर्ग असतील, पुरुष वर्ग असतील, यांना पर्याय कोणताच राहिलेला नाहीये। या ठिकाणी हा शौचालय फक्त विकाव्यासाठी उभारलं एवढं नक्की आहे। स्थानिक लेवलवरती प्रशासनाने कशा पद्धतीत लक्ष द्यायला पाहिजे होतं या शौचालयाकडे? आज गलिच्छ परिस्थिती या शौचालयाची झाली, मात्र स्वच्छ करण्यासाठी प्रशासन माघार घेतोय। नवीन असताना या शौचालयाकडे लक्ष देण्यास वेळ होता, मात्र आता जसं जुना झाल्यानंतर या शौचालयाकडे दुर्लक्ष करतोय एवढं नक्की झालेलं आहे। प्रशासन कधी जागा होणार? पावसाळा जवळ आलेला आहे, पावसाळ्याचा दिवस म्हणजे जून महिना उजाडलेला आहे, तरीही या ठिकाणी प्रशासन या शौचालयाकडे का लक्ष देत नाहीये? हा थेट आता बिरवाडीकरांचा प्रश्न या ठिकाणी प्रशासनाला केला जात आहे।
शौचालय असेल त्या शौचालयाची जर परिस्थिती बघितल्यानंतर बाटल्या फेकण्यात आलेल्या आहेत, पाणी देखील नाहीये. तुम्ही एका दिवसाची साफसफाई करू नका, 12 महिन्यासाठी कायमस्वरूपी ही साफसफाई अशा पद्धतीत करा की फक्त आणि फक्त स्वच्छ शौचालय दिसायला पाहिजे. मी मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड.